मित्रांनो, मी श्री महाडिक GS संजीवनी शिक्षण संस्था कराड, श्री सिद्धेश्वर विद्यालय कोपर्डे हवेली, तालुका कराड, जिल्हा सातारा. आज आपण 10वी गणित भाग 1 मधील तिसरे प्रकरण अंकगणिती श्रेणी ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन या घटकाविषयी चर्चा करणार आहोत. तर त्यात सुरुवातीला आपण क्रमिका म्हणजे सिक्वेन्स याच्याविषयी चर्चा करणार आहोत. तर आपण बऱ्याच वेळा शिष्यवृत्ती परीक्षा वगैरे दिलेल्या असतात, त्यावेळेला आपल्याला अशा क्रमिका बुद्धिमत्तेमध्ये पाहायला मिळतात. त्या दाखवतो मी तुम्हाला कोणत्या कोणत्या बऱ्यापैकी. आता एक क्रमिका लिहितो मी. काय लिहिली बघा क्रमिका, 1 4 9 16 अनंतापर्यंत 1 4 9 16 अँड सो ऑन. आता ह्यात काय आहेत, हे तर संख्यांचे काय दिसत आहेत, वर्ग दिसत आहेत. म्हणजे प्रत्येक पदामध्ये संबंध काय आहेत की प्रत्येक संख्या ही वर्ग आहे. 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16. दीज आर दी स्क्वेअर्स. पुढची टर्म काय येणार आहे आपल्याला कळतं ह्याच्यावरून, बरोबर, 25. तसंच आणखीन काही क्रमिका इथं मांडतो मी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 2 4 6 8 असंख्य, 2 4 6 8 अँड सो ऑन. दीज आर दी इवन नंबर्स. हे काय आहेत, समसंख्या आहेत. म्हणजे पुढच्या संख्या कोणत्या येतील याचाही आपल्याला अंदाज लागतोय. म्हणजे प्रत्येक दोन पदांमध्ये काहीतरी संबंध लागतोय. अशा भरपूर क्रमिका आपण मांडू शकतो. समजा आता इथं मी एक उदाहरणार्थ म्हणून मांडली पहा. 0 1 2 3 अनंतापर्यंत. म्हणजेच काय झालं, यासुद्धा पुढच्या कुठल्या संख्येतील आपल्याला अंदाज येतो. अशा क्रमिका आपण भरपूर प्रमाणात अभ्यासलेल्या असतात. मग आता क्रमिका आणि अंकगणिती श्रेणी ह्या दोन पदांमध्ये काय संबंध असतो, तर क्रमिकेमध्ये आणि अंकगणिती श्रेणीमध्ये काय फरक असतो ते अंकगणिती श्रेणी म्हणजे ॲरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये मी समजावून सांगतो. पहा, आता वरती दिलेलंच उदाहरण, इथं ही क्रमिका आहे, वरती दिलेलंच उदाहरण पहा. 2 4 6 8 अनंतापर्यंत 2 4 6 8. नाव दीज आर दी टर्म्स. द फर्स्ट टर्म T1, इट इज कॉल्ड एज T1. पहिली टर्म T1 आहे, पद 2. दुसरं पद काय आहे, 4 T2. तिसरं पद 6 T3. चौथं पद 8 T4. आपल्याला माहिती असलेली पदं काय करायची, लिहून घ्यायची. आता काय करायचं, अंकगणित श्रेणी नक्की काय आहे हे तुम्हाला हे एक्झाम्पल समजावून दिल्यावर लक्षात येईल. तर काय करायचं, प्रत्येक वेळी पुढच्या पदातून मागचं पद वजा करायचं. बघा, सबट्रॅक्ट टर्म T1 फ्रॉम टर्म T2. म्हणजेच T2 मधून T1 वजा करायचा. T2 किती आहे बघा, 4. वजा T1 किती आहे, 2. 4 मधून 2 गेले, 2 राहिले. तसं टर्म दुसऱ्यातून पहिली वजा केली ना, दुसऱ्यातून पहिली, तशी तिसऱ्यातून दुसरी. प्रत्येक पुढच्या टर्ममधून मागची टर्म वजा करायची. T3 मधून T2 वजा करायचा. T3 मायनस T2. T3 इज द 6 मायनस T2 किती आहे, 4. 6 वजा 4 किती आले, 2. परत काय करायचं, T4 मायनस T3. T4 मायनस T3. T4 किती आहे, 8. वजा T3 किती आहे, 6. 8 मधून 6 गेले, 2. बाय ऑब्झर्विंग काय दिसतंय बघा, निरीक्षण केल्यानंतर असं दिसतंय की प्रत्येकामधला फरक हा काय आलेला आहे, 2 आहे, बरोबर. देअरफॉर काय येणार, फरक हा कसा आहे, स्थिर आहे. बरोबर, फरक स्थिर आहे. इट मीन्स द डिफरन्स इज कॉन्स्टंट. म्हणून जर फरक स्थिर असेल तर त्या क्रमिकेला काय म्हणतात, अंकगणिती श्रेणी आहे. क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. द गिवन सिक्वेन्स इज ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन. म्हणजेच थोडक्यात आपण काय केलं लक्षात आलं का, ती क्रमिका ही क्रमिका आहेच, ही पण क्रमिका आहेच, पण सगळ्याच क्रमिका अंकगणिती श्रेणी नसतात.
मग कुठल्या क्रमिक अंकगणिती श्रेणी असतात? ज्यांच्यात प्रत्येक दोन पदामधील फरक हा स्थिर असतो त्याला अंकगणिती श्रेणी असं म्हणायचं. ओके. आता परत बघा, खाली आणखीन एक आपल्याला इथे एक सूत्र तयार करायचे आहे. तर काय सूत्र असतात ते सांगतो समजावून. टर्म T1लाच अजून एक अक्षर असतं, ते म्हणजे ए. याला आपण फर्स्ट टर्म म्हणतो. फर्स्ट टर्म, पहिले पद, त्यालाच ए म्हणायचं बरं का. म्हणजे आता ह्याच्यात T1 कोण आहे बघा, वरच्या उदाहरणात बघितलं तर T1 2 आहे. म्हणजे ए सुद्धा किती धरायचा, किंमत त्याची 2च धरायची. बरोबर. T2 काढताना काय केलेलं असतं पहा, आपण T2 जर काढायचं असेल, T2 समजा T2 माहीत नाही आपल्याला, पहिलं पद 2 आहे आणि डी माहीत आहे तुम्हाला. डी म्हणजे काय असतो? डी म्हणजे आता इथं 2 आले का नाही, ह्यालाच आपण डी म्हणू शकतो बरं का. डी म्हणजेच साधारण फरक किंवा सामान्य फरक, कॉमन डिफरन्स. डी स्थिर आलेला असतो ना तो. मग जर डी मध्ये बघा 2 + 2 4, 4 + 2 6, 6 + 2 8. म्हणजेच मागच्या टर्ममध्ये जर डी मिळवला तर पुढची टर्म मिळते. बघा मागची, आता T2 पाहिजे असेल तर मागची टर्म कुठली आहे? T1. त्याच्यात डी मिळवला की काय मिळणार? T2 मिळणार. T3 पाहिजे असेल तर काय पाहिजे? T2 मध्ये काय करायचा? डी मिळवायचा. T4 पाहिजे असेल तर त्याच्या मागचा कोण? T3 असेल, त्याच्यात डी मिळवायचा. म्हणजेच प्रत्येक मागच्या पदात जर फरक मिळवला तर काय मिळतो आपल्याला? पुढचं पद मिळतं. आलं लक्षात? आता काय करायचं पहा. आता उदाहरण सोडवायला काय हरकत नाही, एवढी बेसिक माहिती आपल्याला येणं गरजेचं होतं. आता बघा उदाहरणं काय काय आहेत, नीट निरीक्षण करून पाहू शकता. सराव संच 3.1, प्रॅक्टिस सेट 3.3.1. फर्स्ट क्वेश्चन, पहिला क्वेश्चन काय आहे बघा. खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत? ज्या अंकगणिती श्रेणी असतील त्यातील प्रत्येकाचा सामायिक फरक काय करायचा आहे? काढायचा आहे. म्हणजे ह्यात काय सांगितलेलं आहे? दीज आर द सिक्वेन्स अँड विच आर द अरिथमेटिक प्रोग्रेशन इन बिटवीन दिस सिक्वेन्स. ओके. अजून काय करायला सांगितले? इफ इट इज द अरिथमेटिक प्रोग्रेशन देन फाइंड द कॉमन डिफरन्स, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता पहिलाच क्वेश्चन जो आपण आत्ताच सोडवलेला होता, त्यामुळे मी हा पुन्हा घेत बसत नाही. आत्ताच आपण सोडवलेला होता हा, आठवते का पहा? 2 4 6 8. आपण इथंच काय काही केलेलं होतं? 2 4 6 8 एक्झाम्पल सोडवून पाहिलेलंच होतं. म्हणजे मी घेतानाच एक्झाम्पल तसं घेतलं. त्यामुळं कॉमन डिफरन्स म्हणजे ती अंकगणिती श्रेणी आहे, तरी पण आपल्याला ते सोडवायला काय हरकत नाही परत, कारण त्याचं काय काढायचं आपल्याला? सामायिक फरक जर काढायचा असेल तुम्हाला, रिपीट होऊ देत, काही हरकत नाही. समजा परत एकदा तेच समजावून सांगितलं तर बघा, T1 बरोबर 2, T2 बरोबर 4, T3 बरोबर 6, T4 बरोबर 8. रिपीट झालं एक्झाम्पल तरी हरकत नाही. मग काय करूया आपण? T2 वजा T1 करायचा. बघा पुढच्या पदातून मागचं पद वजा करायचं. 4 वजा 2, फरक आला 2चा. परत T3 वजा T2 करायचा. म्हणजे T3 किती आहे? 6 वजा T2 किती आहे? 4. 6तून 2 गेले, 4 गेले 2. T4 वजा T3. T4 किती आहे? 8 वजा T3 किती आहे? 6. 8तून 6 गेले 2. म्हणजेच काय झाला? फरक स्थिर आहे. द डिफरन्स इज कॉन्स्टंट. देअरफॉर D इज इक्वल टू 2. डिफरन्सला D वापरायचा. म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. एक्झाम्पल रिपीट झालं हरकत नाही, फक्त सिक्वेन्स हा लक्षात ठेवायचा. आता तेच त्यातलंच दुसरं एक्झाम्पल काय घेतलंय पहा. काय घेतलंय? 2 502 3 702. इथं सेमीवाले वाक्य काय लिहायचं? द गिवन सिक्वेन्स इज द अरिथमेटिक प्रोग्रेशन, किंवा AP म्हटलं तरी काय हरकत नाही. आता इथं बघा T1 बरोबर 2, T2 बरोबर 5/2, T3 बरोबर 3 आणि T4 बरोबर 7/2. दीज आर दी टर्म्स. टर्म नंबर 1, टर्म नंबर 2, टर्म नंबर 3, टर्म नंबर 4. ओके. नाव सबट्रॅक्ट T2 minus T1. टर्म नंबर 1 सबट्रॅक्ट टर्म नंबर 1 फ्रॉम टर्म नंबर 2. म्हणजे 5/2 मधून 2 वजा करायचा.
आता या 2ला छेद किती असतो? काहीच नाही म्हणजे 1 असतो, लक्षात ठेवायचं. वजाबाकी करताना छेदांचं कसं करायचं ते सांगतो समजावून. क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 एके 5 वजा बे दुने 4. बघा 5 एके 5 बे दुने 4 मधलं चिन्ह मांडले. खाली काय करायचा? छेदांचा गुणाकार मांडायचा. बे एके बे बरोबर 5 वजा 4 किती राहिला? 1 छेदात 2. किती आला डिफरन्स? 1/2. तसंच काय करायचं? T3 मधून T2 वजा करायचा. T3 मायनस T2. T3 किती आहे बघा? 3 वजा T2 किती आहे? 5/2. आता या 3ला छेद काहीच नाही म्हणजे 1 धरायचा, छेद 1 मांडायचा. सोपं जातं म्हणजे चुकायची शक्यता राहत नाही, लक्षात ठेवा. 3 दुने 6 मग सारखं टेक एलसीएम लसावी काढू. 3 दुने 6 वजा 5 एके 5 छेदात बे एके बे. काय येईल? 6तून 5 गेला 1 छेदात किती राहणार? 2. तसंच शेवट T4 वजा T3. T4 किती आहे बघा? 7/2 वजा T3 किती आहे? 3. 3ला छेद 1 घ्यायचा. टेक एलसीएम लसावी काढा. 7 एके 7 वजा 3 दुने 6 छेदात बे एके बे. 7तून 6 गेला 1 छेदात राहिला 2. नाव बाय ऑब्झर्विंग द डिफरन्स इज कॉन्स्टंट. निरीक्षण केल्यावर काय दिसतंय? फरक स्थिर दिसतोय. देअरफॉर द डिफरन्स इज कॉन्स्टंट. फरक स्थिर आहे. देअरफॉर डी इज इक्वल टू 1/2. डी बरोबर 1/2. आणि मग काय लिहायचं? दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. द गिवन सिक्वेन्स इज अरिथमॅटिक प्रोग्रेशन. जर फरक स्थिर नाही आला तर अंकगणिती श्रेणी नाही म्हणायचं. डीची व्हॅल्यू लिहायची गरजच नाही. कॉन्स्टंट नाही आलं तर डीची व्हॅल्यू लिहायची नाही. ओके. आता बघा त्यातलंच पुढचं एक्झाम्पल पहा. काय दिले बघा? वजा 10 वजा 6 वजा 2 2 आणि अनंतापर्यंत. त्यातला T1 किती घ्यायचा आता? वजा 10. T2 किती घ्यायचा? वजा 6. T3 किती घ्यायचा? T3 वजा 2 आणि T4 किती घ्यायचा? 2. परत तेच करायचं. T2 मधून T1 वजा करायचं. इथं मांडून घेतो वाटल्यास मी. T2 वजा T1 तसा T3 वजा T2 T4 वजा T3. म्हणजे काय काय करायचं? पुढच्या पदातून मागचं पद, पुढच्या पदातून मागचं पद हे वजा करत जायचं. करूया. T2 मायनस T1. T2 किती आहे? -6 मायनस T2 लिहिला वजा T1 किती आहे? वजा 10. तो ब्रॅकेटमध्ये मांडायचा बरं का. बरोबर वजा 6. आता काय झालं? 2 बायका फजिती ऐका. तसं वजा वजा काय होऊन जातो? अधिक. एकाच संख्येला 2 वेळा वजा चिन्ह आलं. माझं वजाबाकी करताना 2 नंबरच्या संख्येचं चिन्ह बदलतं. ते वजाचं अधिक झालं. 1 वजा आला 1 अधिक आला. मोठ्यातून लहान घालवा, मोठ्याचं चिन्ह द्या. 10तून 6 गेले 4 मोठ्याचं चिन्ह प्लस. T3 वजा T2. T3 किती आहे बघा? वजा 2 ऋण 2 वजा T2 किती आहे? वजा 6. त्याला ब्रॅकेटमध्ये टाकायचा. बरोबर वजा 2 परत ऋण ऋण काय झाला? धन. मोठ्यातून लहान घालावा, मोठ्या चिन्ह द्या. 6 मधून 2 गेले 4 मोठ्या चिन्ह धन. तेच इथं येते पहा. T4 वजा T3. T4 किती आहे? 2 वजा T3 किती आहे? वजा 2 ब्रॅकेटमध्ये टाका. बरोबर 2 वजा वजा झाला अधिक. 2 आणि 2 4. परत काय आला? देअरफॉर डिफरन्स इज कॉन्स्टंट. फरक कसा आहे? स्थिर आहे. म्हणून डी बरोबर 4. द कॉमन डिफरन्स इज 4. देअरफॉर काय लिहायचं खाली? द गिवन सिक्वेन्स इज द अरिथमॅटिक प्रोग्रेशन. दिलेल्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे म्हणायचं आहे. ओके.
आता बघा अजून एक एक्झाम्पल घेतोय मी त्यातलंच 7वं एक्झाम्पल घेतलंय 3 कॉमा 3 अधिक वर्गमुळात 2 कॉमा 3 अधिक 2 वर्गमुळात 2 कॉमा 3 अधिक 3 वर्गमुळात 2. मी वर्गमुळाचं का घेतले कारण बऱ्याच जणांना वर्गमुळाची ॲलर्जी असते म्हणून. मग T1 बरोबर 3 आहे पहा. T2 बरोबर 3 अधिक वर्गमुळात 2 कॉमा T3 बरोबर आता T3 बरोबर काय येईल 3 अधिक 2 वर्गमुळात 2. T4 बरोबर 3 अधिक 3 वर्गमुळात 2. मग T1 T2 T3 T4 आता नेहमीसारखंच करायचं T2 वजा T1 काय येईल बघा बरं. T2 मधून T1 घालवायचा. T2 कोण आहे 3 अधिक वर्गमुळात 2 वजा T1 किती आहे 3. काय झालं 3 ला 3 गेला कोण राहिला वर्गमुळात 2 इन √2 इज द डिफरन्स. तसं T3 वजा T2 T3 किती आहे बघा. आता वजाबाकी काळजीपूर्वक करायची बरं का. T3 3 अधिक 2 वर्गमुळात 2 वजा T2 किती आहे बघा. T2 3 ब्रॅकेटमध्ये टाकायचा 3 अधिक वर्गमुळात 2. का ब्रॅकेटमध्ये टाकायचा वजाबाकी करताना पुन्हा चिन्ह बदलतात. नाही तुम्ही ब्रॅकेट टाकला तर मात्र तुमची चिन्ह चुकणार म्हणून ब्रॅकेट टाकायचं शक्यतो. मग काय होणार 3 अधिक 2 वर्गमुळात 2. आता वजानं आत मल्टिप्लाय करायला लागतं वजा 3 वजा वर्गमुळात 2 वजानं चिन्ह बदलतात थोडक्यात. 3 ला 3 गेला 2 वर्गमुळात 2 मधून 1 वर्गमुळात 2 गेला 1 वर्गमुळात 2 राहिला. 1 नाही लिहिला तरी चालतो. तसं T4 वजा T3 T4 किती आहे पहा 3 अधिक 3 वर्गमुळात 2 वजा T3 किती आहे ब्रॅकेटमध्ये लिहायचं 3 अधिक 2 वर्गमुळात 2 बरोबर मगासारखी चिन्ह बदलायची 3 अधिक 3 वर्गमुळात 2 वजानं काय करायचं मल्टिप्लाय करात वजा 3 वजा 2 वर्गमुळात 2 म्हणजे प्लसचा मायनस झाला हा पण प्लसचा मायनस झाला. इथं काय झालं बघा 3 ला 3 गेला 3 वर्गमुळात 2 मधून 2 वर्गमुळात 2 गेला 1 वर्गमुळात 2 राहिला. बाय ऑब्झर्विंग काय दिसतंय 1 2 3 बघा प्रत्येकाचा फरक किती आलाय √2 आलाय. देअरफॉर डिफरन्स इज कॉन्स्टंट. फरक स्थिर आहे. देअरफॉर D is equal to √2 and block this answer. D बरोबर वर्गमुळात 2 आणि त्याला काय करायचं चौकट करायची. देअरफॉर खाली काय येणार दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. द गिवन सिक्वेन्स इज अरिथमेटिक प्रोग्रेशन. म्हणजे कॉमन डिफरन्स पण निघाला. आता पहिला क्वेश्चन या पद्धतीनं सोडवायचा असतो. तसा दुसरा क्वेश्चन पाहूया. आता 3 क्वेश्चन आहेत टोटल याच्यात. दुसरा क्वेश्चन बघा काय दिलाय. जर अंकगणित श्रेणीचे पहिले पद A व सामान्य फरक D असेल तर अंकगणिती श्रेणी लिहा. आता याच्यासाठी मी फॉर्म्युला तुम्हाला शिकवला होता बघा आधीच. काय फॉर्म्युला होता T1 लाच A म्हणतो आपण म्हणतो का. मग Aचं उत्तर किती आहे वजा 7. कारण अंकगणिती श्रेणी लिहायची आपल्याला. म्हणजे याचा अर्थ काय आहे वी गेट द व्हॅल्यूज ऑफ A अँड D अँड वी हॅव टू फाइंड आउट द अरिथमेटिक प्रोग्रेशन. AP तयार करायचं आहे आपल्याला. मग AP कधी तयार होईल आपल्याला T1 माहीत पाहिजे T2 माहीत पाहिजे T3 माहीत पाहिजे T4 ॲटलिस्ट 4 टर्म तरी माहीत पाहिजेत आपल्याला. मग पहिली टर्म आपल्याला A म्हणजेच पहिली टर्म असते. आता T2 कसा काढायचा आठवते का सांगितलेलं. मागच्या टर्ममध्ये म्हणजे T1 मध्ये D मिळवला की आपल्याला काय मिळते पुढची टर्म मिळते. बघा T1 मध्ये D मिळवला की T2 मिळतो. म्हणजेच वजा 7 ही T1 ची किंमत अधिक D ची किंमत किती आहे 1/2 आहे का. छेद समान नाहीत मग या 7ला पण छेद 1 लिहायचा आणि LCM काढायचा मागासारखा. वजा 7 दुने वजा 14 1 1 1 छेदात B 1 B वजा 14 अधिक 1 काय करणार मोठ्यातून लहान घालवा मोठ्यात चिन्ह द्या. 14 मधून 1 गेला 13 मोठ्याचं चिन्ह वजा छेद 2
T2 मिळाला. T3 काढूया. T3 कसा येणार? T2 मध्ये D मिळवायचा, मागच्यामध्ये D मिळवायचा. T2 किती आला आता? -13/2 अधिक D किती आहे? 1/2. बघा बरोबर, छेद सारखाच आहे का? छेद सारखाच. मग काय करणार आता? छेद सारखा मिळाला म्हणजेच -13 अधिक 1. अंश वरचे लिहून टाकले. इथं LCM काढायची गरज नाही कारण छेद समान दिलाय. मोठ्यातून लहान घालवा, मोठ्याचं चिन्ह द्या. 13 मधून 1 गेला 12, मोठ्याचं चिन्ह -/2. -12/2 म्हणजे बेसक 12 भाग जातोय -6. इथं सुद्धा सही गलतचा नियम वापरला तरी चालेल. उत्तर काय आलं? -6. आता पुढं T4. जर तुम्हाला T4 काढायचं असेल तर काढा, नसला तर नाही काढलं चालेल. 3 वरती मांडलं तरी हरकत नाही, पण 4 टर्म्स असाव्यात. T4 कसा काढायचा बघा. T3 मध्ये D मिळवायचा. T3 किती आहे? -6 अधिक D किती आहे? 1/2. -6 म्हणजे त्याला छेद 1 आहे. टेक LCM. -6 दुने -12 अधिक 1 1 1. छेदांचा गुणाकार छेदात. बे 1 बे. बरोबर. मोठ्यातून लहान घालवा, मोठ्या चिन्ह द्या. 12 मधून 1 गेला 11, मोठ्या चिन्ह -/2. मग AP काय येईल? AP अंकगणिती श्रेणी. द AP इज, पहिलं टर्म काय येणार? -7, कॉमा. दुसरी टर्म काय येणार? -13/2. तिसरी टर्म काय येणार? -6. चौथी काय येणार? -11/2 अँड सो ऑन. असंख्य. अशा पद्धतीने 4 पदं काढायची, ती मांडायची अनंतापर्यंत. याला म्हणायचं अंकगणिती श्रेणी. आता दुसरं त्यातलंच घेतलंय बघा. 4 नंबरचं एक्झाम्पल आहे. A बरोबर -1.25 आणि D बरोबर 3. T1 म्हणजेच आपल्याला -1.25 मिळालाय की नाही? मग T1 मिळालाय. T2 कसा काढायचा? वरच्या पद्धतीनंच. मागच्या पदात म्हणजे T1 मध्ये D मिळवायचा. T1 किती आहे? -1.25 अधिक D किती आहे? 3. आता 1.25 आणि 3 दोघांच्यात मोठा कोण आहे? 3. 1 वजा 1 अधिक आल्यामुळे मोठ्यातनं लहान घालवायचा, मोठ्यात चिन्ह द्यायचा. 3 मधून 1.25 गेले, किती राहिले? किती राहतील? 1.75. बाजूला वजाबाकी करून पाहू शकता किंवा मी दाखवतो इथं. 3 म्हणजेच 3.00 असतो. त्यातून 1.25 वजा करायचा. इथं काय होणार? 10तून 5 गेले 5, शून्याचे 10 झाले. इथं काय होणार? हातच्या इकडून घेतलेला असणार आहे, बरोबर. इथं काय होणार? इथं काय होणार पुढं? कारण का इथून 3चे किती झाले? 2. इथं शून्याचे 10 झाले, शून्याचे 10 आणि 10तला 1 आजच्या परत इकडे दिला होता, म्हणजे इथं 10चे किती झाले परत? 9. 9तून 2 गेले 7, 2तून 1 गेला 1, असं किती येतं? 1.75. पुढं T3 बरोबर T2 अधिक D. T2 किती आलाय? 1.75 अधिक D किती आहे? 3. 3 आणि 1 4.75 आले बघा. T4 काढूया. T4 बरोबर T3 अधिक D. मागच्या पदात D मिळवायचा. 4.75 अधिक D ची किंमत किती आहे? 3. 4 आणि 3 7.75 आलं का? म्हणजेच अंकगणिती श्रेणी बरोबर पहिलं काय आलं? -1.25 कॉमा 1.75 कॉमा 4.75 कॉमा 7.75 अँड सो ऑन अनंतापर्यंत. अशा पद्धतीनं काय करू शकता तुम्ही? अंकगणित श्रेणी मांडू शकता. तसंच अजून एक एक्झाम्पल घेऊया त्यातलंच, कारण 6 आहेत. A बरोबर -19, D बरोबर -4. T1 म्हणजेच A असतो, म्हणजेच किती मिळाला? -19. पहिली टर्म -19. T2 बरोबर T1 अधिक D. T1 किती आहे? -19 अधिक D किती आहे? -4. बरोबर 19
आणि अधिक वजा आला तर त्यातला काय घ्यायचा असतो वजा. वजा 19 आणि वजा 4. थोडक्यात वजाला काय समजायचं कर्ज. एक कसं समजायचं 19 रुपयाचं कर्ज आणि 4 रुपयाचं कर्ज म्हणजे टोटल 23 रुपयाचं कर्ज म्हणजे वजाच लिहायचं. ही लक्षात ठेवायची सोपी आयडिया. T3 बरोबर T2 अधिक D. T2 किती आहे वजा 23 अधिक D किती आहे वजा 4 बरोबर वजा 23 आणि अधिक वजामधलं वजा राहणार. परत तसंच 23 रुपयाचं कर्ज आणि 4 रुपयाचं कर्ज म्हणजे काय झालं 27 रुपयाचं कर्ज. आणि शेवट T4 बरोबर T3 अधिक D. T3 किती आहे वजा 27 अधिक D ची किंमत वजा 4 अधिक वजामधला वजा राहणार वजा 27 वजा 4 किती येणार वजा 31. देअरफॉर काय येणार अंकगणिती श्रेणी द अरिथमॅटिक प्रोग्रेशन इज काय अंकगणिती श्रेणी बरोबर पहिली टर्म किती आहे वजा 19 कॉमा वजा 23 कॉमा वजा 27 कॉमा वजा 31 अँड सो ऑन. दिस इट इज द अरिथमॅटिक प्रोग्रेशन. ही मिळाली अंकगणिती श्रेणी. आता पुढं शेवटचा प्रश्न आहे यातला प्रश्न क्रमांक 3. खालील प्रत्येक अंकगणिती श्रेणीचे पहिले पद व सामान्य फरक काढा. फर्स्ट टर्म फाइंड आउट द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स बाय युजिंग द गिवन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. म्हणजेच 5 1 वजा 3 वजा 7 ह्याच्यातलं पहिलं पद काढायचं आहे आणि सामान्य फरक काढायचा आहे. बघा आता हे प्रूव्ह करायचं नाही अंकगणिती श्रेणी आहे हे प्रूव्ह करायची गरज नाही बिकॉज द अरिथमॅटिक प्रोग्रेशन इज द गिवन दिलेलीच आहे म्हणजे शोधायची फारसा त्रास नाही बरं का. आता T1 म्हणजेच कोण आहे यातला 5. T2 म्हणजे कोण आला 1. 2 टर्मच सफिशियंट आहेत. मग काय करायचं T1 म्हणजेच A असतो म्हणजेच 5 मिळालं. पहिले पद A बरोबर 5 पहिले पद मिळाले. आता सामान्य फरक कसा काढायचा T2 मधून T1 नुसता वजा करा बाकी काय करत बसू नका. T2 मधून म्हणजे 1 मधून 5 वजा करा किती येणार 5तून 1 गेला 4 मोठ्याचं चिन्ह वजा. म्हणजेच हे फॉर्म्युला कशाचा असतो डीचा. डिफरन्स जर काढायचा असेल तर पुढच्या पदातून मागचं पद काढायचं असतं. देअरफॉर D इज इक्वल टू -4 आणि खाली फायनल आन्सर लिहायचं. देअरफॉर फर्स्ट टर्म पहिले पद बरोबर A बरोबर 5 आणि सामान्य फरक कॉमन डिफरन्स D बरोबर वजा 4. इट इज द फायनल आन्सर. जास्त त्रास नाही ह्याच्यात. त्यातलं आणखीन एक गणित घेतले पहा. काय घेतले 0.6 0.9 1.2 1.5. यातले फक्त T1 घ्या 0.6 आणि T2 घ्या 0.9. बाकीच्यांची गरज नाही कारण ही अंकगणित श्रेणी प्रूव्ह करायची नाही आपल्याला दिलेलीच आहे. मग काय करायचं T1 म्हणजेच A असतो म्हणजे 0.6 म्हणजे याचं उत्तर निघालं 0.6 त्याला ब्लॉक करायचं लगेच. आता काय करायचं D काढायचं. D कसा काढायचा सेकंड टर्ममधून फर्स्ट टर्म सबट्रॅक्ट करायची. दुसरी टर्म काय आहे 0.9 वजा 0.6 पहिली टर्म 9 मधून 6 गेले 3 शून्यातनं 0 गेला 0 0.3 म्हणजे Dचं उत्तर 0.3 मिळालं. हे पण आपलं उत्तर फायनल झालं. म्हणजेच पहिले पद बरोबर A बरोबर 0.6 आणि सामान्य म्हणजे फर्स्ट टर्म मिळाली सामान्य फरक कॉमन डिफरन्स बरोबर D बरोबर 0.3. हे दोन्ही आन्सर आपली फायनल झाली. धन्यवाद.